नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। रात्रीचे 11 वाजलेत। गाडी आपली फायनली भरली। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 7:45 वाजलेत मित्रांनो। आलोय ऑफिसला जाऊन। आपलं लोडिंगचं फायनल झालेलं आहे। टिंबर मार्केटचा लोड आहे आणि इथं इंडस्ट्रियल एरियातूनच भरायची, त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही। आणि आजच लोडिंग होणार आहे गाडी, त्याच्यामुळं काय एकदम मस्त काम झालं। दुसरा पण मोशीचा लोड होता, पण आपल्या अगोदर एक अण्णाची गाडी होती, ती गाडी तिथे गेली भरायला, त्यामुळं हा लोड भेटला। बरं झालं, खूप दिवसातून टिंबर मार्केटचा लोड भेटला। तर निघूयात आता, जाऊयात मित्रांनो मिलमध्ये। पहिले अजून पार्किंगमध्येच आहे। कुंदन शेट गेले जरा तोंड हातपाय वगैरे धुते, बाथरूमला जाऊन येतील। ते आल्यानंतर आपण निघूयात। बरं झालं टिंबर मार्केटचा झालं, जरा दुसरा नंबर असल्यामुळं, नाहीतर अण्णाला भेटली असती ती चिठ्ठी। पण जरा वेळ गेला, थोडा वेळ थांबायला लागलं, पण लोडिंगचं फायनल झालं टिंबर मार्केट। तो निघूयात मित्रांनो आणि पोचूयात पहिले मिलमध्ये। 9 वाजलेत, आलोय आता मिलमध्ये। या मिलमध्ये पहिले पण लोडिंग केलं तर आपण टिंबर मार्केटच होतं, पण कुठली पार्टी आहे पुण्याची ते लक्षात आहे ना। माल भरपूर रोड आहे, या साईडला पण दिसतो आणि बराच आहे या साईडला पण माल आहे। बघू, अजून हमाल लोक आले नाही। हमाल लोक आले की चालू होते लगेच गाडी। किती वेळ लागतो काय सांगता नाही येणार। म्हटलंय आम्हाला की लवकर होईल म्हणून, कारण की माल भरपूर रेडी, तरी सुद्धा काय सांगता येत नाही किती वेळ लागेल काय। गाडी वगैरे सगळं खोलून आतमधून ताडपत्री वगैरे काढून सगळं रेडी आहे गाडी। आल्याला पहिले तेच काम केलं। हौदा एकदम स्वच्छ आहे आपला, काय अडचण नाही आहे। येतील आता हमाल लोक थोड्यात, एक 15-20 मिनिटात गाडी चालू होईल म्हणून लोडिंगसाठी। अजून नाश्ता वगैरे नाही केला, शेटला तोंड हातपाय वगैरे धुवायचेत अजून, त्याच्यानंतर जाऊ। एकदा गाडी लोडिंग पॉईंटवर लागली की मग नाश्ता करायला जाऊयात मित्रांनो। संध्याकाळचे 6 वाजून गेलेत, गाडी काय अजून आपली भरली नाही, अर्धीच गाडी भरलेली। समोर दिसते बघा गाडी आपली, अजून भरपूर भरायची। ही समोर एक गाडी दिसते अण्णाची, ती पण लोड करत आहे। 25 टनाचीच गाडी आहे, मुंबईला जाणार आहे ती, त्यामुळे जरा डाऊट होतोय आता भरणार आहे का नाही। पाऊस पण झाला भरपूर, दुपारनंतर चांगला पाऊस झाला, त्याच्यामुळं जरा डाऊट होतो आता। बघत हमाल लोक तर म्हणत एक माल कटिंग करणार आहे आणि भरणार आहे म्हणून, पण ह्या लोकांचं नक्की काय सांगता येत नाही। तशी ती 25 टनाची गाडी होत आली आता, दुसरी जी लावलेली अण्णाची ती, तरी बघूयात आता काय होतं काय नाही। ट्रान्सपोर्टवाल्याने तर आम्हाला सांगितलं होतं एका दिवसातच लोड होणार आहे म्हणून, पण कधी कधी असं होतं की सांगतात एक दिवस आणि एखाद्या दिवस जास्त लागतो। पण जर आज नाही सुटली आणि उद्या सुटली तर जरा लवकर होईल लोडिंग वगैरे, 12-1 वाजेपर्यंत होईल असा अंदाज वाटतं। पण आशा करतो की आजच व्हायला पाहिजे। बघूयात आता काय होतं आणि काय नाही। थोड्या वेळ अंदाजे, थोड्या वेळच एक ती 12 टायर भरती, ती 12 टायर भरल्यानंतर कळ नेमकं भरणार आहेत का नाही। ती 12 टायर तर भरत आलेली, आता भरपूर भरलेली। बघूयात आता काय होतं। बघा आपल्या गाडीत माल दिसतो किती आहे, मागचं आणि मधी राहिलं आणि मागचं सगळं राहिलेलं आहे। अंदाज घेऊ जरा जाऊन तिथं। हमाल लोकांना एकदा विचारतो, माझ्या ओळखीचे आहेत ते हमाल, पहिले पण या मिलमधून 2दा-3दा भरली आपण। हमालांना विचारून बघूयात। रात्रीचे 7:45 वाजलेत, गाडीत लोडिंग चालू आहे बघा अजून।
बहुतेक भरून सोडतीलच आज. वेळ लागेल माझ्या अंदाजाने, एक 10 तरी वाजतील लोडिंग व्हायला, कारण की माल जसा कट करत आहे तसंच गाडीत लोड करत आहे. पण होईल. ते बघा दोघं जण कसे वैतागून वाट बघत थांबले कधी लोडिंग व्हायचं ते. समोर दिसतंय बघा, काम चालू आहे, सगळं कटिंग चालू आहे. किती वेळ लागेल काय सांगता नाही, कारण की अजून भरपूर गाडी आहे बघा, त्याच्यामुळे वेळ किती लागेल काय सांगता नाही. पण सोडतील आज असा अंदाज आहे 100%. बघूयात आता. त्यांचे मेन मालक तर गेलेत निघून, पण रायटर वगैरे आहे, बहुतेक रायटर वगैरेचा टपाल वगैरे रेडी करून देतील. काय होतं ते बघूयात आता, थोड्या वेळात कळलंच. नाही तर सांगितलं असतं आत्तापर्यंत की नाही होणार म्हणून, पण आज फायनल करतीलच. पण वेळ लागणार आहे 100% गॅरंटी. मित्रांनो, रात्रीचे 11 वाजलेत. गाडी आपली फायनली भरली. उशीर झाला, 9 वाजले आपल्या गाडी भरायला. तरी तसं बघायला गेलं तर लवकरच भरली. आलोय आत्ता MRPच्या पंपावर आजमपुराला. टाकी फुल करत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की आपल्याला सांगितलं होतं टिंबर मार्केटचा माल आहे, पण माल आहे चिंचवडचा, चामुंडाचा. चालतंय आता. आणि त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टवाल्याला फोन केला तर ट्रान्सपोर्टवाल्याचं नेहमीच आपलं परत त्यांनी फोन वगैरे काय उचलला नाही. तर आता आलोय, अजून जेवण वगैरे नाही केलेलं आहे. आता जेवायला बघू, पुढं आहे एक 15-20 किलोमीटरवर हॉटेल, तिथं जेवण करूयात. आणि आज रात्रभरात असं नक्की नाही आता कुठपर्यंत जायचं वगैरे, पण आपला नेहमीचा मुल्ला ढाबा धारवाडच्या पुढं तिथपर्यंत तरी जाऊयात मित्रांनो. उशीर झाला फार, 11 इथंच वाजले, मग कंटाळा येतो, झोप येते नंतर. आता मुल्ला ढाब्याला जायला मला वाटतं 5 तरी वाजतील अंदाजे, 5 वगैरे तरी होतील, वाजतीलच, 5-6 वाजतील किंवा उजेडल. पण बघू आता, नक्की नाही सांगतायत किती वाजतील वगैरे. तर निघूयात आता, डिझेल टाकी वगैरे फुल करून निघूयात मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.